हाय हॅलो नमस्कार. मी श्रद्धा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. मी माहेरी आलेले आहे आणि आज मी, माझा मुलगा श्री आणि श्रीचा मामा आम्ही तिघे जाणार आहोत नवनाथांपैकी एक असलेले श्री जालिंदरनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी. हे पवित्र देवस्थान आमच्या गावापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र येवलवाडी येथे आहे. चला तर मग आजच्या या छोट्या आणि सुंदर प्रवासात तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हा. गावातून बाहेर पडताच दिसली गावाबाहेरून जाणारी रेल्वेची पटरी आणि ते पाहून मला तर बालपणी सतत गायलेलं झुकू झुकू आगेन गाडी हे गाणंच आठवलं. खरंच दिवस किती बदलतात ना. म्हणजे बालपणी अगदी चित्रात पाहिलेल्या गोष्टींचाही खूप आनंद वाटायचा, पण तीच गोष्ट आज प्रत्यक्षात पाहूनही काहीच वाटत नाही. सध्या पावसाळा जरी चालू झालेला असला तरी अजून पुरेसा पाऊस काही झालेला नाही, पण सुरुवातीला झालेल्या पावसाने जी काही हिरवळ पसरली आहे ते पाहून मन अगदीच प्रसन्न होऊन जातं. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस लेटही आहे आणि खूप कमीही आहे. त्यामुळे यावर्षी पेरण्या पण लेटच झाल्या आहेत. पेरणी करून झाल्यानंतर सर्वजणे आतुरतेने वाट पाहत आहेत वरुणराजाची. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात आशा आहे की आता लवकरच भरपूर पाऊस पडेल आणि ही शेतं हिरव्या पिकांनी बहरून जातील. आता आम्ही पोहोचलो आहोत श्री क्षेत्र येवलवाडी येथे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम मी देवासाठी नारळ वगैरे घेतलं आणि त्यानंतर निघालो मंदिरात. मंदिर परिसरात पाऊल ठेवताच मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. इथलं शांत वातावरण, मंदिराची रचना आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण, या पवित्र भूमीवर आल्यावरती मनातील सर्व चिंता काही क्षणभरासाठी दूर होतात. चला आता आपण श्री जालिंदरनाथ महाराजांच्या पवित्र दर्शनाचा लाभ घेऊया. इथे नारळ बाहेरच फोडावा लागतो, म्हणून श्रीने त्याच्या मामासोबत मिळून नारळ फोडला व दर्शनासाठी आम्ही आत गेलो. श्री जालिंदरनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना मनापासून अशीच प्रार्थना केली, सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभो. वरुणराजाने सर्वांवर कृपा करावी, शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक यावं आणि प्रत्येकाचं जीवन आनंदाने भरून जावं. त्यानंतर आत मंदिरामध्ये असणाऱ्या महादेवांच्या पिंडेचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथे दत्त मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिरही पाहायला मिळेल, तर त्यांचंही दर्शन घेतलं. मंदिर परिसरात छोटी मोठी दुकाने पण आहेत. तिथूनच आम्ही नारळ घेताना हातात बांधण्यासाठी धागा पण घेतला होता. तो धागा तिथे असणाऱ्या पुजाऱ्यांनी देवाजवळ ठेवून पुन्हा आमच्याकडे दिला. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद कानावर पडतो. धूप, अगरबत्ती आणि फुलांचा सुगंध, भाविकांच्या मुखातून ऐकू येणारा अलक निरंजन, श्री जालिंदरनाथ महाराज की जय हा जयघोष मनाला खूप समाधान देतो.
श्री जालंधरनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक महान योगी आणि सिद्धपुरुष मानले जातात. पुराणानुसार श्री जालंधरनाथ महाराजांचा जन्म अग्नीतून झाला असे सांगितले जाते. दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर मंदिर परिसरात बसलो होतो आणि तिथे बसल्यानंतर बाहेरची हिरवळ पाहून मन अगदीच प्रसन्न होऊन गेलं. आजकालच्या धावपळीच्या जीवनात अशा पवित्र ठिकाणी काही क्षण घालवले की मनाला खूपच समाधान मिळतं. तुम्ही पण कधी या भागात आलात तर थोडासा वेळ काढून एकदा नक्की श्री क्षेत्र येवलवाडी येथे येऊन श्री जालंधरनाथ महाराजांचे दर्शन नक्की घ्या. तर आजचा आपला पहिलाच लाँग व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच गावाकडच्या धार्मिक आणि पारंपरिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.